यानंतर मी विनंती करतो भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज, संविधानकार, बौद्धिसत्व, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून धम्ममंचकावरती असेल महापौर मॅडमजी, रामदासजी आठवले, सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आनंद वाटला आजच्या कार्यक्रमाला हजर असताना. पंचशील बुद्धविहार समिती या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेन. त्यांनी मला सांगितलं दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही जयंतीच्या माध्यमातून करत असतो. एक बाबासाहेबांचे विचार, महापुरुषांचे विचार ह्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून जात आहेत म्हणून तुमचं अभिनंदन करतो. मध्यंतरी माता रमाईंचा देखील कार्यक्रम याच रमाबाई नगरामध्ये झाला. त्यावेळेला मी उपस्थित राहू शकलो नाही, परंतु व्हॉट्सअप आणि मीडियाच्या माध्यमातून मी ऑब्झर्व करत होतो. म्हणून मी नंतरच्या काळामध्ये रमाईंचं अस्तित्व या रमाबाई नगरामध्ये असावं म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या ऑफिसमध्ये माता रमाईंचा ब्रांचचा स्टॅच्यू 8.5 फुटाचा मी तिथे इन्स्टॉल केला, तिथे लावलेला. चळवळीची केंद्र आहे. आज केंद्र बदलताना दिसत आहेत म्हणून मला आनंद वाटतो. ज्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला, सर्वांनी सत्कार केला, त्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. या परिस्थितीमध्ये राहून देखील चांगल्या मार्काने आपण पास झालात. एक आदर्श रमाबाई मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर ठेवला हा आपल्यासमोर मोठा संदेश आहे असं मी समजू शकतो. बाबासाहेबांबद्दल जास्त बोलत नाही, शुभेच्छा देतो. बाबासाहेबांची प्रतिमा आता महाराष्ट्र आणि देशामध्ये राहिलेली नाही, तर बाबासाहेब आता ग्लोबली झालेले आहेत, जागतिक झालेले आहेत. कारण विचार महापुरुषाला तिथपर्यंत पोहोचवतो ज्याचे विचार प्रगत आहेत, ज्याचे विचार काल समाजासाठी होते, आज आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्याचे विचार आहेत, त्या महापुरुषाचे विचार आज टिकतात. हे बाबासाहेबांचं उदाहरण. म्हणून आपण महापुरुषाचा जागर करता या कार्यक्रमामधून. हा भाषणाचा स्टेज नाही हे देखील मी जाणतो, परंतु मी हजर राहिलो की आपल्या सगळ्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी. अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून समाज घडवण्याचा प्रयत्न करा. जे बाबासाहेब आंबेडकरांनी लक्ष ठेवलं होतं, माझा समाज प्रबुद्ध होईल, तो प्रबुद्ध समाज होण्याचं तुम्ही ध्येय ठेवा. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.